आज आपल्याला मसाले भात बनवायचा आहे। आज काय जास्त भूक नाही त्यामुळे भातावरच आज काम भागवायचे। हे बघा त्याच्यासाठी जिरा, बिर्याणी मसाला, हळद, ठेचलेला लसूण, मिरच्या, कांदा, टोमॅटो आणि हे बटाटा, वांगा आणि फ्लॉवर घेतलेला आहे। आपल्याला व्हेज बिर्याणी बनवायची एक प्रकारे। तर चला आपण आता करूया। तेल टाकणार आहोत 2 पळी। आणि त्याच्यानंतर हे घरचं तूप आहे म्हशीच्या दुधाचं, ते आता 2 चमचे टाकायचं आपल्याला। त्याने भात एकदम मऊसूत होतो आणि छान मोकळा भात होतो ह्याने। 2 चमचे तूप टाकायचं आता। तर आता आपल्याला जिरा टाकून घ्यायचं आहे फोडणीला। गरम तेल झालेलं आहे। जिरं चांगलं तडतडलं की लसूण टाकायचं आहे। कढीपत्ता टाकायचा। त्याच्यानंतर कांदा टाकायचा। 2 कांदे चिरून घेतलेले होते, आता हे 2 कांदे टाकायचे। कांदा आता चांगला फ्राय होऊ द्यायचा आहे, गुलाबी होऊस तोपर्यंत। कांदा आपल्याला छान आता ब्राऊन होऊस तोपर्यंत परतून घ्यायचा आहे। बघा अशा प्रकारे 5 मिनिटात कांदा छान ब्राऊन होईल। छान तुपामुळे वास सुटलेला आहे, मस्त तुपाचा वास येतोय। तूप नसेल तरी चालतं, तुम्ही तेलही पूर्णपणे वापरू शकता। ह्या कांद्यात आपण 1 चमचा मीठ टाकणार आहोत, म्हणजे कांदा लवकर भाजला जातो, लवकर कांदा तळतो। छान आता ब्राऊन झालेला आहे। आता आपल्याला मिरची टाकायची। काळं तिखट टाकणार नाही त्यामुळे मिरची आपण थोडी जास्त टाकलेली आहे, तिखट मिरची आहे। तर आता आपल्याला 2 टोमॅटो टाकून घ्यायचे आहेत उभे चिरलेले, त्याला पण छान मिक्स करून घ्यायचे। हे बघा अशा प्रकारे। आता आपल्याला हळद आणि बिर्याणी मसाला टाकून घ्यायचा आहे। 1 चमचा बिर्याणी मसाला आणि अर्धा चमचा हळद, छान मिक्स करून घ्यायचं आता ह्याला। हळदीने तर छान कलर येईल। आपण काळा मसाला वगैरे दुसरं काहीच वापरणार नाहीत, त्यामुळे आपला भात पिवळा छान होणार आहे, पिवळ्या कलरचा। ह्याला छान आता मिक्स करून घ्यायचं आहे, कांदा, टोमॅटो, फ्लॉवर आणि वांग। तर बघा छान कलर आलेला आहे, मसाले सगळे भाजले गेलेले आहेत, सगळीकडे व्यवस्थित मसाला लागलेला आहे। आणि इथं आपण पाणी गरम करायला ठेवलेलं आहे। भातामध्ये आपल्याला गरम पाणी टाकायचं आहे, त्यामुळे भात छान सुटसुटीत होतो आणि लवकर शिजतो। थोडं मीठ आपण अजून टाकलेलं आहे, मग अशी कांदा तळताना टाकलं होतं थोडं 1 चमचा, पण ते कमी पडेल म्हणून अजून 1 चमचा वरून टाकलेला आहे। आता पुन्हा त्याला मिक्स करायचं, सगळीकडे व्यवस्थित मीठ लागलं पाहिजे। आता आपल्याला ह्याच्यामध्ये तांदूळ धुतलेला आहे, हा तांदूळ टाकायचा आहे, धुतलेला तांदूळ। आता तांदूळ आणि हे सगळं आपण टाकलेल्या भाज्या मिक्स करून घेऊया, छान मिक्स करायचे। असं तांदूळ टाकल्याने आणि छान परतून घेते आणि तांदूळाला छान चव येते। आणि वरतून आपण गरम पाणी टाकणार आहोत, त्यामुळे भात सुट्टा पण होणार आहे आणि लवकर पण शिजायला मदत होते भात। आता हे आपल्याला 2 मिनिटं अजून छान परतून घ्यायचंय।
परतून झाल्याच्या नंतर हे पाणी टाकायचं आहे, आवश्यकतेनुसार पाणी घ्यायचं आहे भातात. ते 1 इंच एवढं पाणी ठेवायचं आहे. सुरुवातीला गॅस थोडासा मोठाच ठेवायचा उकळी आल्यावर, आणि उकळी आल्याच्या नंतर मग थोडा गॅस मंद करायचा आहे, मीडियम आचवर ठेवायचा आणि त्याच्यावर ताट झाकून भात शिजवायचा, म्हणजे भात एकदम छान शिजतो. आता आपला भात 10 ते 15-20 मिनिटात आता तयार होईल. बघा आता ह्या भाताला छान उकळी फुटलेली आहे. आता अशी उकळी फुटल्यावर आपल्याला काय करायचं, गॅस मीडियम फ्लेमवरती करायचा आहे आणि त्याच्यावरती आपल्याला ताट झाकायचं आहे, म्हणजे भात छान शिजतो. बघा मित्रांनो, अशा प्रकारे आपला हा भात तयार झालेला आहे. चला या जेवण करायला. बाय.